राज्यात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आजपासून छाननी सुरू होणार। 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्ह निश्चित होणार। महापालिका निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्यातल्या घोळ रात्रभर कायम। मुंबई सोलापूरमध्ये रात्री 12 नंतर सुरू होता वाद। विविध पक्षाच्या 12 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव। महापालिका निवडणुकात भाजपनं खातं उघडलं सुद्धा। कल्याण डोंबिवलीतल्या 2 जागांवर भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडले गेले। दोन्ही जागांवर आला होता एकच अर्ज। राज्यात फक्त 4 महापालिकांमध्ये झाली महायुती। कोल्हापूर, जळगाव, पनवेल आणि इचलकरंजी अशा 4 महापालिकातच तिन्ही पक्ष एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह 6 ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र। महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची शक्ल। 29 पैकी 18 महापालिकात झाले वेगळे। फक्त पनवेल, सोलापूर, जालना, नाशिक आणि धुळ्यामध्ये महाविकास आघाडी। नागपूर, मुंबई, पुण्यामध्ये भाजपनं भाकरी फिरवली। जुन्या नगरसेवकांना घरी पाठवत युवा मोर्चाच्या तरुणांना उतरवलं मैदानात। पुण्यात 42 जणांचं तिकीट कापलं। राज्यभर 11 प्रवक्त्यांनाही उमेदवारी। नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा दिल्यानं शिवसैनिकांचा उद्रेक। एबी फॉर्म जाळत नेत्यांचा निषेध। राज्यमंत्री आशिष जयस्वालांनी उमेदवारी विकल्याचा आरोप। पुण्यात राष्ट्रवादीकडून गुंड प्रवृत्तीच्या घरात उमेदवारी। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आंदेकर कुटुंबात 3घांना उमेदवारी। गजा मारण्याच्या पत्नीनं भरला फॉर्म। कर बापू नायरलाही पक्षाचं तिकीट। जपानला मागे सारत भारत जगातला 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था। अमेरिका 3 आणि जर्मनीनंतर भारताला स्थान। 4.18 ट्रिलियन इतका भारताचा जीडीपी। लवकरच 3ऱ्या स्थानावर येण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।